नमस्कार. खरं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये शिरकाव केलेल्या घुसलेल्या अनिष्ट प्रवृत्तींच्या विरोधात अध्यात्माचा बाजार मांडणाऱ्या सगळ्या ढोंगी आणि सुपारीबाज कीर्तनकारांच्या विरोधात आपण आपल्या या अभिव्यक्ती चॅनलवरनं यापूर्वी सुद्धा काही व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यामुळे अंगावरती पोलीस केस सुद्धा करून घेतलेले आहेत. आता कोर्टामध्ये ती प्रकरणं सुरू आहेत. ते असो, परंतु हे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवताना तुम्हाला खरं सांगतो, मला बिलकुल अजिबात आनंद होत नाही. ज्या वारकरी संप्रदायाशी आपली नाळ जुळलेली आहे त्या संप्रदायाविषयी टीका टिप्पणी करत राहणं मला अजिबात मनातून आवडत नाही. परंतु मग अनेकदा असंही वाटून जातं की संप्रदायाची बदनामी करणाऱ्या, संप्रदायाला अवमानित करणाऱ्या या प्रवृत्तींचा पर्दाफाश करणं, त्यांना समाजासमोर निर्वस्त्र करत राहणं आणि तशी कृत्य भविष्यात करू पाहणाऱ्यांना आधीच चाप लावणं हे सुद्धा गरजेचंच आहे. जोपर्यंत संप्रदायात घुसलेल्या सगळ्या अनिष्ट प्रवृत्ती बाहेर पडत नाहीत आणि पूर्वीप्रमाणे संप्रदाय निर्भेळ होत नाही, तोपर्यंत ही मोहीम सुरू ठेवावीच लागेल कोणाला ना कोणाला. अन्यथा मग आपल्या सगळ्या संतांची नावं घेण्याचा आपल्याला काय अधिकार राहतो? त्यामुळे कीर्तनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा बुद्धिभेद करणाऱ्या कीर्तनकार महाराजांचा समाचार आपण घेत राहिलेलो आहोत आणि यापुढच्या काळात सुद्धा तो घेत राहूच. ते कशा प्रकारे आपल्या सगळ्या संत विचारांची विटंबना करून भारतीय जनता पार्टीकडून दर महिन्याला भरभक्कम पॉकेट स्वीकारतात आणि मग त्याची उतराई होण्यासाठी त्याची भरपाई म्हणून कीर्तनांच्या माध्यमातून कसा त्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करतात, त्याचे दाखले आपण यापुढच्या काळामध्ये सुद्धा देत राहूच. लोक तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, परंतु आज अनेक कीर्तनकार महाराज आपल्या राज्यातले भारतीय जनता पार्टीच्या पेरोलवरती आहेत. एक नियोजनबद्ध सिस्टीम भारतीय जनता पार्टीने तयार केलेली आहे आणि त्यातून दर महिन्याला या भारतीय जनता पार्टीच्या दावणीला स्वतःला बांधून घेतलेल्या सगळ्या कीर्तनकार महाराजांना रीतसर मानधन दिलं जातं. त्या बदल्यात या कीर्तनकारांनी फक्त एकच काम करायचं असतं. कोणतं? तर ते म्हणजे लोकांना खरे तुकोबा, खरे एकनाथ महाराज, खरे नामदेव महाराज, आपल्या संतांचे खरे विचार न सांगता त्यांचा बुद्धिभेद करून त्यांना धर्मांध करत राहायचं. संत विचार न सांगता त्यांना हिंदू खतरे में हे कीर्तनाच्या माध्यमातून सांगत राहायचं, जेणेकरून ते भारतीय जनता पार्टीशी कसे जोडलेले राहतील ते पाहत राहायचं. या अशा धर्मांध कीर्तनकार महाराजांच्या विरोधामध्ये लढत असतानाच आता अनेक बलात्कारी, अत्याचारी आणि विकृत लोक कीर्तनकार महाराजांचा बुरखा पांघरून, वारकरी शिक्षण संस्था चालकांचा बुरखा पांघरून आपल्यासमोर येऊ लागलेत. त्यांचं काय करायचं हा सुद्धा मोठाच गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे. आपल्या माऊलींच्या आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र अशा क्षेत्री तर ही विकृती मोठ्या प्रमाणात मागच्या काही वर्षांमध्ये बोकाळलेली आपण सगळेजण पाहतो. परंतु आता संपूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा या विकृतीची लागण होत चालल्याचं दिसू लागलंय. काल परवा त्या अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये त्या ढवळपुरीला उघडकीला आलेलं अत्यंत गंभीर असं त्या यशवंत थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराजाचं प्रकरण कोणत्याही संवेदनशील माणसाला अगदी आतून हलवून टाकेल अशा प्रकारचा यामध्ये शंका नाही. काय नाव त्या महाराजाच्या संस्थेचं? तर श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था. नाव दुर्गादेवीचं आणि काम नराधामाचं. आणि हा थोरात का गुंजाळ महाराज सगळीकडे कीर्तन करत फिरायचा, लोकांना नीतिमत्ता आणि अध्यात्माचे धडे द्यायचा. त्याच्याकडे शिकायला असणाऱ्या त्या कोवळ्या पोरींचे तो कसे लचके तोडत होता, त्याचं हे एक प्रकरण त्याच्या अतिरेकामुळे उघडकीला आलं. परंतु यापूर्वी त्याने अशा प्रकारे किती कोवळ्या पोरींवरती अन्याय अत्याचार केले असतील, बलात्कार केले असतील, किती कोवळ्या पोरींचे लचके तोडले असतील. अवघ्या 12 वर्षांच्या पोरीवरती बलात्कार आणि अत्याचार करणाऱ्या त्या नराधम कीर्तनकाराला कधी शरम वाटली नसेल का? त्या आळंदीमध्ये प्रचंड पेव फुटलेल्या त्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये तर आता केवळ विद्यार्थिनी मुलींवरच नव्हे तर कीर्तनकार बनण्यासाठी दाखल झालेल्या शाळकरी वयातील मुलांवरती अत्याचार, बलात्कार होण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडत आहेत. म्हणजे काय म्हणायचं या विकृतीला? हे वारकरी शिक्षण संस्थांचे चालक असलेले कीर्तनकार महाराज आता आपल्या संस्थेतील कोवळ्या मुलांवरती अत्याचार करू लागले, त्यांचं लैंगिक शोषण करू लागलेले आहेत. मागील जवळपास
8 वर्षांमध्ये अशा प्रकारच्या लैंगिक शोषणाच्या केवळ आळंदीमध्ये उघडकीला आलेल्या घटना तब्बल 22 आहेत. लोक हो, 22 उघडकीला न आलेल्या आणि दाबल्या गेलेल्या घटना निश्चितच यापेक्षा किमान दुप्पट असतील. आता या वारकरी संस्था चालकांना, शिक्षण संस्था चालकांना केवळ मुली पुरत नाहीत, त्यांना आता आपली वासना शमवण्यासाठी मुलं लागत आहेत कोवळी. किती भयंकर विकृती आहे ही धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावानं पसरत चाललेली. आज या एपिसोडच्या निमित्तानं मी चौकशी केली, काही लोकांशी बोललो, तेव्हा समजलं की एकट्या आळंदीमध्ये आज मी तिला किमान 220 वारकरी शिक्षण संस्था आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जवळपास 5,000च्या वर मुलं मुली तिथे कीर्तनकार बनण्यासाठीचं प्रशिक्षण घेत आहेत. किती? तब्बल 5,000पेक्षा अधिक. हा इतका मोठा आकडा ऐकून मला धक्काच बसला. खरं तर इतक्या मुला मुलींना भविष्यात कीर्तनकार बनायचे. म्हणजे आजवर आपण पाहतो किंवा ऐकत असतो मोठ्या संख्येने मुलं मुली वैद्यकीय शिक्षणाकडे वळतात, अभियांत्रिकीकडे वळतात किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्सेसकडे. परंतु या महाराष्ट्रात हजारो मुलं मुली आता कीर्तनकार बनण्यासाठी आळंदीमध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेत आहेत. हे पाहून प्रचंड धक्का बसला. मग मी याबाबत आज सकाळपासून आणखीन काही तज्ज्ञ लोकांशी बोललो, तेव्हा समोर आलेलं वास्तव लोक हो प्रचंड धक्कादायक आहे. कीर्तनकार महाराजांच्या सुपाऱ्यांची, त्यांच्या भरभक्कम कमाईची मागील काही वर्षांपासून आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यमांवरती आणि अशी व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा चर्चा होत असते. ते इंदुरीकरांसारखे स्टँडअप कॉमेडियन कीर्तनकार तर भर स्टेजवरती जाहीरपणे सांगतात की रात्री 2-4 भरलेली पॉकेटं घेऊन गेल्याशिवाय बायको मला घरात दरवाजाच्या आतच घेत नाही. अशाच प्रकारे आणखी काही कीर्तनकार महाराजांच्या हजारो रुपयांच्या, लाखो रुपयांच्या सुपाऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आता चर्चा होत असते. कीर्तनाचा विक्रा मातेचं गमन, भाड खाई धन विटाळतो किंवा अवघे पोटासाठी सोंग तिथे कह्याचा पांडुरंग किंवा जेथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे, या अशा आपल्या संत तुकोबारायांच्या विचारांना तर या सुपारीबाज कीर्तनकार महाराजांनी कधीच पायदळीत उडवून टाकलेलं आहे. आता यापैकी अनेक कीर्तनकारांचे एजंट म्हणजे साध्या सोप्या भाषेत दलाल नियुक्त असतात लोक हो. आणि हे दलाल गावोगावच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या हरिनाम सप्ताह आयोजकांच्या संपर्कात राहतात. त्यांच्याशी मोलभाव करून मग आपल्या कीर्तनकार महाराजासाठी सुपारीची रक्कम ठरवतात आणि त्या बदल्यात या एजंटना, या दलालांना कीर्तनकार महाराजांकडून चांगली दलाली मिळते, कमिशन मिळतं. म्हणजे पहा हा कसा सगळा अध्यात्माचा बाजार आणि धंदा झालेला आहे. तर या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील अनेक पालकांना आता असं वाटू लागलंय, विशेषतः ग्रामीण भागातल्या, की आपल्या पोराने किंवा आपल्या पोरीने डॉक्टर, इंजिनियर वगैरे होण्यापेक्षा कीर्तनकार व्हावं. महिन्याला 1,00,000-2 लाख पगार कमावणारा नोकरदार होण्यापेक्षा रोज घरी कीर्तनातून मिळणारी 2-4 पॉकेटं घेऊन येणारा कीर्तनकार उत्तम, असं आता बऱ्याच पालकांना वाटू लागले. आणि म्हणून ते आपल्या पाल्यांना या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घालू लागले. या शिक्षण संस्थांचं जे मागच्या काही वर्षांमध्ये पेव फुटलंय त्यामागे हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. 25,000 रुपयांपासून ते 1,00,000-2 लाख रुपयांपर्यंतची फी या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये प्रत्येक मुलीच्या मागे आकारली जाते आणि पालक ती आपल्या मुलांमधली गुंतवणूक मानून भरतात सुद्धा. आणि मग तिथे दाखल झाल्यानंतर पुढे मग सुरू होते या मुलींची पिळवणूक, छळवणूक. या वारकरी शिक्षण संस्था निवासी असतात, बोर्डिंगचाच एक प्रकारे. तिथे या मुलींसाठी किमान आवश्यक सुविधा सुद्धा व्यवस्थित उपलब्ध नसतात. राहण्याची, स्वच्छतेची नीट काळजी घेतली जात नाही. जेवणाचा दर्जा फारसा चांगला नसतो आणि त्यापैकी अनेकांचं संधी पाहून लैंगिक शोषण करण्यासही या संस्था चालकांकडून सुरुवात होते. ही मुली अत्यंत साध्या परिवारातून आलेली असतात. आपल्या आईबापानं कशा प्रकारे उसने पासने पैसे घेऊन या संस्थेची फी भरले ते त्यांनी पाहिलेलं असतं. त्यामुळे कसंही करून हे प्रशिक्षण पूर्ण करण्याचा आणि कीर्तनकार बनण्याचा त्यांचा निर्धार असतो आणि त्यामुळे ती कोवळी पोरी या संस्था चालकांचा अत्याचार मुकाटपणे सहन करत राहतात.
अगदीच मग सहन होण्याच्या पलीकडे गेलं तरच या गुन्ह्यांना वाचा फुटताना दिसते. प्रचंड भयानक प्रकार सुरू आहेत लोक होय. बरं 1, 2, 3, 4 प्रकार घडलेत असतात अपवाद म्हणून दुर्लक्ष सुद्धा करता आलं असतं, परंतु दर 2-3 महिन्यांनी हे प्रकार आळंदीत किंवा इतरत्र उघडकीला येत आहेत सध्या. आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये हे लोण पसरत चाललंय. त्या पारनेरच्या थोरात महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेसारखं त्या आळंदीत त्या ट्रस्टच्या वतीने की सरकारच्या वतीने माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या वर मागे काहीतरी कोट्यावधी रुपयांचा सोन्याचा कलश बसवण्यात आलं. मोठा कौतुक सोहळा झाला त्याचा सगळ्याचा. ते सगळे प्रकार करण्यापेक्षा तसले हे जे काही आळंदीमध्ये मागील काही वर्षांपासून फोफावलंय विषारी विकृती, त्याला आळा घालण्यासाठी देवस्थानच्या मंडळींनी संप्रदायातील धुरीणांनी काही पावलं उचलली तर आपल्या माऊलींना अधिक आनंद होईल. खरं म्हणजे कोणत्याही कीर्तनकार महाराजांचा असा बलात्कार अत्याचाराचा प्रकार उघडकीला आला, वारकरी शिक्षण संस्थांमधील असे प्रकार चव्हाट्यावरती आले की धर्माचे ठेकेदार बनलेली एक ठराविक लॉबी सक्रिय होते तात्काळ. कशासाठी तर ही प्रकरणं दाबून टाकण्यासाठी, दडपून टाकण्यासाठी. प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेलं असेल तर आधी तिथे काही मांडवली होते का पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत त्याची चाचपणी केली जाते. शक्य झालं तर तिथेच ही या सगळ्या बाबी दडपल्या जातात. नाहीच मांडवली झाली तिथे तर मग सरकार दरबारी ही धर्माची ठेकेदार लॉबी पोचते. आणि हा आपल्या धर्माच्या इब्रतीचा प्रश्न आहे. अधिक गवगवा झाला, अटका झाल्या तर मग आपल्या धर्माची बदनामी होईल वगैरे वगैरे मुद्दे सरकार दरबारी मांडले जातात. सरकार अर्थातच सध्या एका धर्माचं ठेकेदार आहे. मग तिथून ही प्रकरणं मिटवली जातात. त्यासाठी सगळ्या योग्य त्या गोष्टी केल्या जातात. एका बलात्कारी कीर्तनकार महाराजाला अशाच प्रकारे मागे सोडून देण्यात आलं आणि त्याने आता काही दिवसांपूर्वी पुन्हा देहूच्या जवळ एका लहान मुलावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं असं चाललंय. हिंदूंमधीलच कोवळ्या मुलामुलींवरती अन्याय अत्याचार झालेले चालतील, परंतु वारकरी शिक्षण संस्थांचालकांवरती कारवाई नको. का तर त्यामुळे आपल्या महान धर्माची बदनामी होईल. हे लोक आपल्या संस्थेतील या प्रशिक्षणार्थी मुलांना टाळ घेऊन कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये उभं राहण्यासाठी पाठवतात. त्यासाठी त्या कीर्तनकारांकडनं हे संस्थाचालक लोक पैसे घेतात आणि ती पोरं मात्र उपाशी तापाशी शिक्षणाच्या नावाखाली टाळ कुटत राहतात. त्या आळंदी आणि आसपासच्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये या धर्माच्या ठेकेदारांच्या ज्या अनेक प्रकारच्या धार्मिक मिरवणुका निघत राहतात त्यामध्ये गर्दी करायला या शिक्षण संस्थांमधील मुलामुलींना पाठवलं जातं. त्यासाठी ते संस्थाचालक संबंधितांकडून पैसे घेतात, काही फेवर घेतात आणि पोरं मात्र ती उन्हातानामध्ये चालतात. त्यांच्या जेवणावरचा खर्च वाचवण्यासाठी त्यांना आळंदी आणि आसपासच्या परिसरामध्ये आयोजित होणाऱ्या हरिनाम सप्ताहांमध्ये जेवायला पाठवलं जातं. हे असे आणखीन खूप सारे प्रकार आहेत, किती सांगायचे लोक हो. ते धर्माचे ठेकेदार बनलेले ते नितेश राणे, ते संग्राम जगताप, ते महेश लांडगे हे असे आमदार आणि आणखीन बाकीचे सगळे त्यांना हे आपल्याच धर्मातील कोवळ्या पोरींवरील आपल्याच हिंदू धर्मीय कीर्तनकारांकडून वारकरी शिक्षण संस्था चालकांकडून होणारे अत्याचार बलात्कार कधीच दिसत नाहीत. त्यांना मुस्लिमांचे मदरसे खुपतात, मात्र इथे या आपल्या संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्याच्या नावाखाली काय चाललंय ते त्यांना कधीच दिसत नाही. आपल्या ढोंगणाखाली काय जळतंय ते त्यांना दिसत नाही आणि दुसऱ्या धर्मियांची ढोंगणं हुंगत फिरत बसतात. प्रचंड ढोंगी आणि बनावटी लोक आहेत हे सगळे. आणि तसंच त्यांचं विद्यमान सरकार, ते धर्मांतर बंदी कायदा काय, ते लव जिहाद विरोधी कायदा वगैरे सगळे नाटकबाजी करण्यापेक्षा इथे आपल्याच धर्माच्या ठेकेदारांकडून आपल्याच धर्मातील कोवळ्या पोरापोरींना बर्बाद केलं जातं, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहेत. ते पहा प्रथम आदरणीय फडणवीस साहेब, परंतु लोक हो ते नाही पाहणार याकडे. आता परवा ग्रहण होतं, त्या ग्रहण काळात एका महिलेने भाजे चिरण्याचा आणि त्याद्वारे अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला, तो व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकून. तर कोणीतरी एका अतिशहाण्या कीर्तनकाराने त्या सुजान महिलेवरती कीर्तनातून प्रचंड घाणेरडी टीका केली, अगदी तिची जात वगैरे काढण्यापर्यंत तो पोहोचला. हे कसले कीर्तनकार?
एखाद्या खऱ्या कीर्तनकाराने त्या महिलेचं अभिनंदन केलं असतं, कारण त्या महिलेने आपल्या संत तुकाराम महाराजांचे विचार अंमलबजावणीत आणले तो व्हिडिओ पोस्ट करून. हे ग्रहण वगैरे घटनांचा मानवी जीवनावरती, आपल्या दैनंदिन आयुष्यावरती काहीही दुष्परिणाम होत नाही, हे आपल्या तुकोबारायांनी त्यांच्या काही रचनांमधून सांगून ठेवलंय. अशा प्रकारच्या सगळ्या अंधश्रद्धांना त्यांनी विरोध केलाय प्रचंड. परंतु ही बाब त्या कीर्तनकारालाच माहिती नसणार, कारण तोही अशाच एखाद्या बोगस वारकरी शिक्षण संस्थेमधून तयार झालेला कीर्तनकार असणार. तो खरे तुकोबाराय काय सांगणार कीर्तनातून लोकांना? किती बोलावं तेवढं कमीच आहे. आपला जीव जळत राहतो हे सगळे प्रकार पाहून, राहवत नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा बोलत राहतो. असो, थांबतो इथेच. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.